अजित पवारांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्याची बैठक पार पडतीये। बैठकीला शिंदेसेनेचे मंत्री आमदार गैरहजर असल्याचं समोर येतंय। पालकमंत्री पदावरून तिढा अद्यापही कायम आहे। पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानं दादांनी बैठक घेतली अशी माहिती मिळतीये। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे। तर गणेश, काय सांगाल की अजितदादांनी बैठक बोलावलेली आहे, पालकमंत्री पदाचा तिढा अजून कायम आहे, तर काय अधिकची माहिती? नक्कीच रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आहे ती स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यासाठीच कुठेतरी जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर ही पार पडली आणि या बैठकीसाठी आहे ते शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले असतील, त्याबरोबरच आमदार महेंद्र थोरवे असतील, महेंद्र दळवी असतील, हे तिन्ही नेते आहेत ते उपस्थित राहिले नाहीत अशा पद्धतीची माहिती मिळालेली आहे। कारण की या तिन्ही नेत्यांना देखील आहे ते निमंत्रण खरं तर देण्यात आलं होतं। त्याचबरोबर जर ज्या मंत्रालयामध्ये आहे ते उपस्थित राहू शकत नव्हते, त्यासाठी देखील ऑनलाईनची देखील सुविधा आहे ती देण्यात आली होती। मात्र ऑनलाईनला सुद्धा देखील हे तिन्ही नेते आहेत ते उपस्थित राहिले नव्हते। त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अदिती तटकरे आणि बाकीचे नेते, जिल्हाधिकारी या सगळ्यांसोबत आहे ती पार पडलेली आहे। खरं तर पालकमंत्री पदासाठी आहे ते भरत गोगावले या ठिकाणी आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र कुठेही पद्धतीचा हा तिढा आहे अद्यापही सुटला गेला नाही। त्यामुळे ही जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे ती खरं तर वित्त मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली। मात्र यावेळेस हे तिन्ही नेते आहेत ते अनुपस्थित राहिलेले पाहायला मिळाले। जी, धन्यवाद गणेश दिलेल्या या माहितीसाठी। तर दादांनी बैठक बोलावली आहे, पालकमंत्री पदाचा वाद शिगेला पोहोचलाय। दादांच्या बैठकीला शिंदेसेना मात्र गैरहजर आहे अशी माहिती समोर येते। अजित पवारांच्या उपस्थितीत रायगडमध्ये बैठक सुरू आहे। पालकमंत्री पदाचा वाद इथे सुरू आहे आणि त्याच निमित्ताने हा वाद शिगेला पोहोचलाय। दादांच्या बैठकीला शिंदेसेना मात्र गैरहजर असल्याचं समोर येत आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद शिगेला पोहोचलेला दिसतोय। याच निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावलेली आहे।